सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी टायर जाळत कनेरगाव जिंतूर रस्ता अडवला. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. यानंतर राज्य सरकारने मोठे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्य सरकारने घोषित केलेला विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन झाल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी यांनी गौण खनिज नियमानुसार भरणा केला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. यामध्ये अनेक कंपन्यांनी जिल्ह्यामध्ये अवैध उत्खनन केले व या उत्खननाला जिल्हा गौण खनिज अधिकारी व उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. सेनगाव तालुक्यामध्ये आज जवळपास 6 महिन्यापासून कुठलाही रोजगार हमीची कामे चालू नसल्याने शेतकरी यांनी विहीर, गायगोठे व इतर रोजगार हमीची कामे कधी करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला. हिंगोली जिल्ह्यामध्ये 70च्या वर बोगस जैविक पेस्टिसाइड कंपन्या कार्यरत असून यावर जिल्हा कृषी अधीक्षक चकार शब्दही बोलायला तयार नाहीत तसेच कारवाई करायला तयार नाहीत. या अनुषंगाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा शेतकरी यांनी 24/3/2026 मंगळवार रोजी सकाळी 11:30 कनेरगाव जिंतूर महामार्ग हाताळा फाटी या ठिकाणी अडवून टायर जाळले व जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये गजानन कावरखे, मराठवाडा अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना, नामदेव पतंगे, सतीश इडोळे, प्रवीण मते, राहुल कावरखे, बबन कावरखे, अशोक कावरखे, दीपक सावके, शांतीराम सावके यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा काळोख झालेला आहे. इथला अधिकारशाही जुलूमशाही झालेली आहे. इथले प्रशासनातले जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी कोळशांनी हात यांचे काळे झालेले आहेत. पैशांनी यांचे तोंड दाबले गेलेले आहेत. गौण खनिज हजारो कोटी रुपयांचं जिल्ह्यामध्ये उत्खनन झालं. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बोलला नाही, एकही अधिकारी या ठिकाणी बोलायला तयार नाही. आणि नाफेड केंद्रावर या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट चालू आहे. मात्र डीएमओ येऊन पाहायला तयार नाहीत, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी येऊन पाहायला तयार नाहीत. आणि पीक विमा तर 6 महिन्यापूर्वी जाहीर झाला होता. मग शेतकऱ्याला तोंडाला पानं पुसण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. जोपर्यंत इथे येऊन ते आमच्या मागण्या मान्य करणार नाहीत, आम्ही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही. सरकारनं 2 लाख तोतांड अरे 4-4, 5-5 लाख रुपये कर्ज झालं. लाज वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीसला 2 लाख रुपये शेतकऱ्याला द्यायला. अरे काय आम्ही भिकारी आहेत का? अरे आम्ही सदन शेतकरी आहेत. एका दाण्याचे 1000 दाणे करणारे इमानदार शेतकरी आहेत. आम्ही काय तुमच्यासारखे भ्रष्टाचारी खरंच बाबाच्या खाली जाणारे थोडेच आहेत. आम्ही 2 लाख रुपये तुम्हाला देऊ, आम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफी मान्य नाही. जोपर्यंत कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट होणार नाही, आम्ही लढा सोडणार नाही.